संगमनेर तालुक्यातील वडझरी ग्रामपंचायत कार्यालयास संतप्त ग्रामस्थांनी टाळे ठोकले। निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी विलंब होत असल्याने गावोगावी ग्रामसभा घेऊन राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा ठराव घेण्यात येत आहे। संगमनेर तालुक्यातील कासारे गावानेही प्रजासत्ताक दिनी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला होता। त्या पाठोपाठ आता गावागावात असाच निर्णय ग्रामस्थ घेत आहेत। मधुकर पिचड मुर्दाबाद। पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। वैभव पिचड मुर्दाबाद। वैभव पिचड मुर्दाबाद। वैभव पिचड मुर्दाबाद। पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। निळवंडे कालव्याचे कामं झाले पाहिजे। निळवंडे कालव्याचे कामं झाले पाहिजे। संगमनेर तालुक्यातील वडझरी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला सरपंच आणि ग्रामसेवक हजर नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते। सरपंच आणि ग्रामसेवकाचा निषेध करत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आपला संताप व्यक्त केलाय। पाणी नाही, काय नाही, प्यायला नाही, जनावरांना चारा नाही, निळवंडीचं काम झालं नाही, आम्हाला पाणी नाही प्यायला, काय नाही। आमच्या गावात 70 नवरदेव तसे रखडून पडले पाणी नसल्यामुळं। कुणी आम्हाला मुली देईना, कुणी सुना देईना। आम्ही काय केलं पाहिजे याचं उत्तर शासनाने आम्हाला दिलंच पाहिजे। 50 वर्षापासून आपल्याला निळवंडे धरणाचे पिण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी मिळाले नाही म्हणून त्यामुळे आम्ही आज विशेष ग्रामसभा ठेवली होती। तरी आमच्या येथील सरपंच, ग्रामसेवक कोणी सदस्य हजर नाही राहिले। तरी आम्ही सर्व ग्रामस्थांनी हा ठराव केला की गावात नेत्यांना बंदी आणावी। हा ठराव देऊन सरपंच, ग्रामसेवक हजर न राहिल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतला आज टाळा ठोकीत आहे। तरी आम्ही सर्व ग्रामस्थ मधुकर पिचड, वैभव पिचड यांचा जाहीर निषेध करीत आहे। त्यांनी लवकरात लवकर आमच्या पाटाचे काम चालू करावे ही आम्ही त्यांना विनंती करतो। माझे मत असं मी मांडू इच्छितो, आमच्या निळवंडेचं कालव्याचे काम त्वरित व्हावा आणि आम्ही सर्व गावातील लोक इलेक्शनवरती बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहोत। आम्ही बहिष्कार टाकणार आहोत। आमचा हा कोणाच्या विरोधात नसून शासनाच्या विरोधात निषेध आहे। तरी आमच्या गावची परिस्थिती फार भयानक आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न, त्या दृष्टिकोनातून गावातील जी पाणी योजना आहे तिला बी 8-15 दिवसातून सुद्धा पाणी येत नाही। अशा परिस्थितीत लवकरात लवकर सरकारने या गोष्टीचा विचार करावा ही विनंती। माय न्यूज ब्युरो, संगमनेर।